व्हीएसआरची विमानं न वापरण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलेला आहे। शिवसेनेचा हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी एक्स समाज माध्यमांवर पोस्ट करून दिली आहे। तर शिवसेनेच्या या निर्णयामुळे बळ मिळणार असल्याची भावना देखील रोहित पवार यांनी व्यक्त केलेली आहे। रोहित पवारांनी या संदर्भात नेमकं काय ट्विट केलेलं आहे ते देखील पाहूया। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हे ट्विट करून शिवसेनेच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे। शिवसेनेच्या या निर्णयामुळे आम्हाला बळ मिळणार असल्याचं देखील रोहित पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे। तर व्हीएसआर कंपनीचं विमान न वापरण्याचा शिवसेनेनं निर्णय घेतलेला आहे। अजित पवार यांच्या दुर्घटनेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे। आमदारांचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी मान्य केलेला आहे। रोहित पवारांनी देखील या संदर्भात आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर आता व्हीएसआर कंपनीचं विमान न वापरण्याचा निर्णय शिवसेनेकडून घेण्यात आलेला आहे। तो सर्व आमदारांची एकमेव मागणी आहे। शिंदे साहेबांचा प्रवास हा इतर नेत्यापेक्षा अनेक पटीने जास्त आहे। छोटे विमान, चॉपर सतत त्यांचा प्रवास चालू असतो। मग अशा वेळेला थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे। आणि ते हे जे कंपनीचं विमान आहे, या कंपनीच्या विमानामध्ये सुद्धा काही गडबड आहे असं आता त्या एजन्सीने सांगितलं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, आणि त्यांनी लँडही केले त्याचे। म्हणून अशी रिस्की विमानाच्या कंपनीबरोबर त्या विमानात बसूच नये अशी आमची त्यांना आग्रहाची मागणी होती। शिंदे साहेब आहेत, त्यांना ते काही पाहत नाहीत, सरळ आपले चला कोणतं मिळतं चला चलो असं न करता स्वतःची काळजी घेणं, आपल्या इतर सहकाऱ्यांची काळजी घेणे त्यांचं काम आहे। म्हणून आम्ही त्यांना विनंती केली आणि ते आमच्या विनंतीला जरूर मान देतील। जर आम्ही मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींना, महायुतीचे नेते म्हणून आणि एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेचे नेते म्हणून फ्लाईंग करताना प्रिकॉशन घ्या असं सांगितलं असेल तर तो काय कुठच्या कंपनीच्या विरोधातला उठाव नाही आहे। आमच्या देवेंद्रजींना देखील विनंती आहे, आमच्या सुनेत्राबाईंना देखील विनंती आहे, आमची एकनाथ शिंदे साहेबांना देखील विनंती आहे, इव्हन विरोधातले नेते जे विमानं वापरतात त्यांना देखील आमची विनंती आणि सूचना आहे की तुमच्या स्टाफकडनं या विमानांची, या हेलिकॉप्टरची व्यवस्थित तपासणी करून तुम्ही याच्यातनं फ्लाय करावं। अजितदादांवर जो कटू प्रसंग आला तो भविष्यात कोणावर येऊ नये ही आमची त्याच्यातली भूमिका आहे। त्याच्यामुळे कंपनीला कुठच्या टार्गेट करून आम्ही कुठची चर्चा करत नाही। आमची देवेंद्रजींच्या बाबतीतली देखील तीच भूमिका आहे, शिंदे साहेबांच्या बाबतीतली देखील तीच भूमिका आहे, सुनेत्राबाईंच्या बाबतीत देखील तीच भूमिका आहे, आणि विरोधक जे आमचे आहेत, जे विमानानं फिरतात, हेलिकॉप्टरनं फिरतात, त्यांना देखील हीच विनंती आहे। दरम्यान एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हीएसआर कंपनीची विमानं न वापरण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाचं रोहित पवारांनी स्वागत केलेलं आहे। रोहित पवारांनी ट्विट केलेलं आहे। त्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं हे ट्विट आहे। एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्हीएसआर कंपनीची विमानं न वापरण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे। अजितदादांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या तसंच अत्यंत असुरक्षित असलेल्या कंपनीची सेवा कायमस्वरूपी बंद करण्याच्या लढ्याला शिंदे साहेबांच्या या निर्णयानं अधिक बळ मिळणार आहे। या कंपनी विरोधात FIR दाखल करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आपली ताकद वापरून मदत करावी आणि विमान प्रवास करत असताना विशेष काळजी घ्यावी ही विनंती असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय।